आता किल्लेदाराची सगळी पोरं माझ्या समोरच जन्माला आली, जी जगली ती सुद्धा आणि जी जगली नाही ती सुद्धा. जे काय करणार आहात ते जपून करा, कारण ती कधी दगा देईल ते नाही आपण सांगू शकत. गरोदरबाईच्या पोटामध्ये गेलं, पोटातलं पोर जानकी, काय ग, काय होतंय तुला? नाही काही नाही, थोडं अस्वस्थ वाटतंय, बाकी काही नाही. बाकी नाही काय, या दिवसात अस्वस्थ वाटणं ही काय चांगली गोष्ट नाही आहे काही. अगं छोटीशी गोष्ट सुद्धा बाळासाठी खूप मोठी असू शकते. आणि या 9 महिन्यात बाळाचं आरोग्य, आईचं आरोग्य कसं आहे त्याच्यावर अवलंबून असतं. पण मी काय म्हणजे मला असं का होतंय माहिती नाही. काय अरबट सरबट खाल्लंस का? नाही, तुम्ही सकाळी दूध पाठवलं होतं तेच प्यायले मी. दुधाने तर काहीच व्हायचं कारण नाही आहे. तू असं कर, जरा वेळ पड, मी तुला एक चूर्ण पाठवून देते. हो, माझे 1-2 कामं आहेत, तेवढी फक्त. 1-2 कामं नंतर, आत्ता आधी पडायचंय. अर्धा तास अजिबात हालायचं सुद्धा नाहीये. चल. अहो ते नाही पडा. चला. या 2 गरोदर मुलींना ना सांभाळता सांभाळता माझा दिवस कसा संपतो तेच मला कळत नाही. पण ज्या बाईने माझं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केलाय तिला तर मी सोडणारच नाही. काय सोडावं तुम्ही आता? औषध लई झाली नाही, काम पत्य होणार म्हणजे होणार. दोघांचा बी राग तिच्यावरच आहे. तिचा काटा काढणं हे आपलं ध्येय आहे. पण दोघांना बी ती लई डोई जड झालेली आहे. हो, माझ्या पाठीमग माझ्या विरोधामध्ये माझ्याबद्दल घाणेरडे बोलणारी माणसं मला आवडत नाहीत. गळा दाबून टाकेल ना तुझा सुगंधी. परशुराम किल्लेदार जे बोलतो ते करून दाखवतो. हे लोक खरंच मारून बिरून टाकतील मला. मला काहीतरी केलंच पाहिजे. माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाहीत, नाहीतर ते. हो 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 नक्की. हो, उद्याच येते, 100% येते. हो, काळजी सुद्धा घेते. हो हो, ठेवते. सासूबाईंचा फोन होता. हो, चौकशी करायला फोन केला होता. त्यांनी मला भेटायला सुद्धा बोलवलंय. जानकी, मी त्यांना माझ्या सोनोग्राफीच्या रिपोर्टबद्दल सांगितलं. त्या खूप खूप खुश झाल्या. कधी एकदा बाळाला बघते असं झालंय त्यांना. त्यांना म्हणावं जास्त वाट नाही पाहावी लागणार, लवकरच येणार आहे बाळ. जानकी, मगाशी काय झालं होतं ग तुला? पांडू म्हणाला मला. काही नाही, थोडं अस्वस्थ वाटत होतं, पण आता ठीक आहे. आत्याबाईंनी कसलं तरी चूर्ण दिलं, मग एकदम बरं वाटलं. आत्याजीला ना खरं तर डॉक्टरच व्हायला हवं होतं. हे बघ, तुमची बाळ. आमची बाळ म्हणजे? वाव, छान आहे रे. हे पण या चित्रात एक प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे ह्या 2 बाळांपैकी माझं बाळ कुठलं आणि जानकीचं बाळ कुठलं हे कसं कळणार? आयुष्यपत हो की. थांब 1 मिनिट, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. हे बघ. पण का रे, माझं बाळ रडतंय का? तू रडकी आहेस ना, म्हणून तुझं बाळ पण रडकंय. ठीक आहे वागणेस, ही फाईल राहू दे माझ्याकडे, मी बघतो नंतर. होय साहेब. साहेब, आज कामांना जास्त वेळ देता आला नाही, त्यामुळे उद्याला बोजा पडणार आहे आपल्यावर. तो तर पडणारच ना वाकणीस, पण सुमित्राचं 10वं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं वाकणीस.
तिच्या पिंडाला कावळा शिवायलाच इतका उशीर लागला. कसा शिवेल लवकर कावळा? सत्य परिस्थिती आपल्याला ठाऊक आहे ना साहेब. शेवटी जानकीला म्हणावं लागलं, चिवची काळजी करू नकोस, ती आता माझी मुलगी आहे. तेव्हा शिवला कावळा. साहेब 13व्या 14व्याचे दिवसही असेच जातील, त्यामुळे आपल्याला कामाचं नियोजन व्यवस्थित करायला हवं आहे. उद्या काय कामं आहेत वाकणीस? ती मीटिंग पहिले उरकायची ना? हो, म्हणजे सहकाऱ्यांबरोबरची ना. 8 जण उपस्थित असतील साहेब. का? कोण 2 जण येणार नाहीयेत? वाघमारे आणि देशमुख, त्यांना येता येणार नाहीये. काय कारण आहे? का त्यांना इंटरेस्ट नाही मीटिंग मध्ये? सकाळी सकाळी फोन लावून द्या त्याला. ठीक आहे साहेब. साहेब उद्या काय बोलायचंय यावर विचार केलाय तुम्ही? नाही अजून, रात्री करेन. तुम्ही सुद्धा काही मुद्दे काढून आणा. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण या मुद्द्यावर विचार करायचा आपल्याला, हे लक्षात ठेवा. होय साहेब, करतो विचार. येतो. गुड नाईट. गुड नाईट वाकणेस. साहेब बोलायचं होतं. बोलू? कशाबद्दल? साहेब परशू शेठचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय म्हणजे? आजच्या दिवसापुरतंच त्याला इथे बोलावून घेतलं होतं. उद्या सकाळी परत रमावतीला पाठवून देणार त्याला. साहेब तुम्ही परशू शेठला कायमचंच रमावतीला पाठवणार आहात? हो, तो आणि ती मुलगी, ती बरी झाली की तिलाही पाठवून देणार आहे. मला ते दोघंही या घरात नको आहेत. साहेब मी काही बोलू का? बोला. साहेब मला असं वाटतं की परशू शेठला कायमचं रमावतीला पाठवू नये. म्हणजे इथे तुमच्या समोर आहेत म्हणून ते शांत आहेत. तिकडे त्यांच्यावर अंकुश ठेवणारं कोणीच नसेल. माजलेल्या हत्तीसारखे सगळीकडे नुकसान करत फिरतील. मला काय म्हणायचं ते. हो कळतंय. आणि साहेब त्यांचं स्त्रियांबद्दलचं पण रेप्युटेशन फारसं काही चांगलं नाही आहे. तिकडे काही घोटाळा करून ठेवला तर मग पुन्हा एकदा मीडिया, इमेज, जी चक्र आपण थांबवू पाहतोय ती पुन्हा आपल्या मागे फिरायला लागतील. तुम्हाला काय वाटतं वाकणीस? कोणत्या प्रकारानं साखळदंड घालता येतील त्याला? एकतर त्यांना जेलमध्ये पाठवा किंवा मग इथे तुमच्या नजर कैदेत ठेवा. जेलमध्ये पाठवणं तर शक्य नाहीये. त्यावरूनच इतकं रामायण घडलंय. या केसमध्ये नाही साहेब. जुनी एखादी कुठलीही केस ओपन करून आपण त्यांना जेलमध्ये पाठवू शकतो. नाहीतर मग दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. या पर्यायांव्यतिरिक्त काही सुचतंय? सध्या तरी मला हे 2च पर्याय सापडतात. तिसऱ्या पर्यायाचा विचार करा. मीही करतो. ठीक आहे साहेब. अजून काही बोलायचंय? नाही. या तुम्ही. गुड नाईट. गुड नाईट. मला एक कळत नाही, सुमीच्या पिंडाला टोच मारायला कावळ्याला एवढं लेट का केला असेल? आत्माबित्मा खरंच असतो का काय? वाड्यामध्ये सुमी भूत बनून फिरते माझ्या मानगुटीवर. बसले असेल तर बसू दे. जिवंतपणी काय वाकडं करू शकले नाही, मेल्यावर काय वाकडं करणार आहे माझं. आणखीन एक गोष्ट बेस्ट झाली, पोरीला त्या जानकीने घेऊन टाकली. म्हणजे आता परशुराम किल्लेदार झाला बॅचलर. परशु. अरे दादा तू केव्हा आलास? तू गालातल्या गालात हसत होतास ना, तेव्हा आलो. हसतोय कुठला रे? सुनेच्या आठवणी लई येतात बघ, विशेष करून लग्नानंतरच्या. त्याच्यामुळे दुःखामध्ये असून सुद्धा चेहऱ्यावर ते हसू येते. ते हसू मिटवा आणि रमावतीला निघा. झालं काम तुझं इथलं. दादा, अरे दादा, मला रमावतीला नको रे पाठवू. तो भूताचा वाडा खायला उठतोय मला. आणि इथे असताना तू सगळ्यांना खायला उठतोस, त्याचं काय? अरे कुठे बाबा, सगळे गैरसमज आहेत माझ्याबद्दल. तुला सांगतो, तू म्हणशील ना कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पडून राहील रे मी. हे मला तू सांगतोयस?
मी आज ओळखतो का तुला? कुठे ओळखलंस तू एवढ्या वर्षात? हाच तर प्रॉब्लेम आहे. तुला काय वाटते मी सुमीला मारलोय, माझ्यामुळे सुमीनं आत्महत्या केली होय? असं नाही रे दादा, मी तिच्याशी काय वाईट वागलेलो नाही. तुला खरं सांगतो मी. ती असताना दुसरं लग्न केलंस हे काय कमी आहे? खूप चांगला वागलास तिच्याशी. कुठल्या परिस्थितीमध्ये मला लग्न करावं लागलं सर्वांनाच माहिती आहे. पण एवढं असून सुद्धा सुमीला कधी अंतर दिलेलं नाही मी. आणि ती सुद्धा माझ्याशी चांगलं वागायची, प्रेमानं वागायची. तुला सांगतो दारू ढोसून आलो की नाही रातच्याला की तर मला ना असा आधार द्यायची, बेडवर नेऊन झोपवायची, माझी बुटं काढायची. एकदा रात्री तर मला असं जेवायला दिलं होतं तिने. खरंच तिलाही चांगली वागायची. आमच्यामध्ये तसं काही प्रॉब्लेमच नव्हता रे. हो, खूप आनंद दिलास तिला, म्हणून आनंदाच्या भरात उठून तिनं आत्महत्या केली. अरे बाबा तुला सांगतो, मला तर ना संशय आहे, आत्महत्या नव्हती, कोणतं तिला ढकलून बिकलून दिलं असेल. आपल्या घरामध्ये ना असं दुसऱ्याचं चांगलं बघून पोटामध्ये दुखणारी माणसं काही कमी नाही. काहीतरी बडबडू नकोस परशू. या घरातल्या प्रत्येक माणसाला चांगला ओळखून आहे मी. उद्या सकाळी दादा मला इथून घरी पाठवू नको, तिकडे इथेच राहू दे. कोपऱ्यात कुठेतरी पडून राहीन, तुझा गुलाब म्हणून राहीन, मान वर करून सुद्धा बघणार नाही. पण दादा मला परशू, तुला सांगितलं कळत नाही का? निघायचं इथून. नाही दादा, तू इथं राह म्हणल्याशिवाय मी तुझे पाय सोडणार नाही. परशू पाय सोड. नाही सोडणार मी पाय. परशू नाही सोडणार, तू राह म्हणा ती मला. ठीक आहे, उभा राहा. नाही तू पहिला राह म्हण मला. बरं ठीक आहे, राहा इथे. पण माझ्या काही अटी असतील, त्या मान्य असतील तरच तुला राहता येईल. सगळ्या अटी मान्य आहे बाबा. बोल. पहिली अट, ती जी मुलगी आहे तुझ्या बरोबर, तिला या घरातली सून म्हणून कधीही स्थान मिळणार नाही. अजिबात नाही. तू म्हणत असशील तर माझ्या बेडरूम मध्ये पण झोपायला देणार नाही. स्वयंपाकघरामध्ये वळकटी घेऊन झोपेल, पूर्वीच्या काळामध्ये जानकी वहिनी झोपायच्या तशा. आणि दुसरी अट, जीववर तुझा काहीही हक्क नाही. ती आता माझी मुलगी आहे. दिली तुला ती. अजून? आणि पुन्हा जर उधळलेल्या बैलासारखा वागलास तर तुला क्षमा नाही. थेट सुमित्राकडे पाठवून देईन. कळलं काय? 100% कळलं. शहाण्या मुलासारखा वागेल नाही. सुमीची आण घेऊन सांगतो, कुठेतरी कोपऱ्यात बसवून रे. तू म्हणशील तसंच वागेल. अजून काही? झोप आता. चला, म्हणजे राहायची परवानगी दिली. काय ग? तुझ्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काय झालं? तिकडे रमावतीला गेली होतीस ना त्यांचं वर्कशॉप घ्यायला, काय झालं? मुद्दाम विचारताय ना? नाही ग, अजिबात मुद्दाम विचारत नाहीये. अगदी खरं खरं विचारतो आहे. रमावतीला गेली होतीस तशी सगळीच हात हलवत. तिथल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांबरोबर काम करणार होतीस, काय झालं? सगळे बेत फिसकटले? तुम्हाला काय माहित तिथे जाऊन मी काय चमत्कार केलेत? नाही ना, मला काहीच माहित नाही तू काय काय चमत्कार केले आहेस. ते ऐकायचे म्हणून तर विचारतोय. काय झालं? तुमच्या बंधुराजांनी परत एकदा मला त्यांची राजकारणी वृत्ती दाखवली. म्हणजे एवढी कार्यकर्त्यांची भाषा घरात बसून करत होते ना, त्यातला कोणीही तिकडे फिरकला नाही. बस नुसत्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या. मी तुला पूर्वीही सांगितलं होतं, कशाला जायचं पुन्हा पुन्हा आपण त्याच वाट्याला. एकदा अनुभव आलाय ना आपल्याला. तुम्हाला काही कमी अनुभव आलेत का? पण तरीही तुम्ही जातात ना सारखे सारखे त्यांच्या ताटाखालचं मांजर व्हायला. आणि काय हो, मोठ्या तोऱ्यात परशू भाऊजींवर केस करणार होतात ना, त्याचं काय झालं? चाललंय, माझं काम चाललंय. आणि माझे प्रश्न मी सोडवी नाही. म्हटलं सारखं दादा दादा करत असता. काय केलं तुमच्या दादांनी? खुन्याला मोकळं सोडून साधूच्याच मुसक्या आवळल्या ना. मला ह्या विषयावर तुझ्याशी वादच घालायचा नाहीये. वाद घालायची तुमची खूप इच्छा आहे, पण वाद घालण्यासाठी तुमच्याकडे ठोस मुद्दाच नाही. कळलं?
आज सुमिताईची पुन्हा खूप आठवण आली. कसं असतं ना आईचं मन. किती वेळ झाला पिंडाला कावळाच शिवत नव्हता. आपण किती वाट पाहत होतो. पण जेव्हा मी पुढे येऊन म्हटलं की सुमिताई काळजी करू नकोस, मी चिवची आईसारखी काळजी घेईन, त्याच्यानंतर कावळा शिवला. तुला माहितीये जानकी, नर्मदा गेली तेव्हा सुद्धा कोणाचा विश्वासच बसत नव्हता की तिच्या पिंडाला कावळा शिवेल. पण मी पिंड ठेवून वळतो न वळतो तोच कावळा शिवला. मला कळलंही नाही कधी शिवला ते. जणू काही तिला कळलं होतं आमची काळजी घेणारं, या घराला सावरणारं कोणीतरी येणार आहे. जाणाऱ्या माणसाला भविष्य कळतं असं म्हणतात ना, आणि त्यातही नर्मदाताईंसारखी व्यक्ती. त्यांच्या फोटोसमोर जाऊन उभं राहिलं ना की असं वाटतं आत्ता बोलायला लागतील त्या. एवढं तेज फोटोत सुद्धा जाणवतं. जे तेज मला तिच्या डोळ्यात दिसायचं तेच तुझ्या डोळ्यातही दिसतं. आणि आता तर तेज वाढलंय. आपलं बाळ येणार आहे ना. आई होणं काय असं हे मी अनुभवतेय, पण वडील होणं कसं असतं काय वाटतं? पुढल्या जन्मी तू नरसिंह किल्लेदार हो आणि मी जानकी किल्लेदार. म्हणजे मला कळेल आई होणं म्हणजे काय असतं आणि तुला कळेल बाबा होणं काय असतं. मी झाली आहे नरसिंह किल्लेदार. म्हणजे आपलं नवीन नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा मी आणि गण्या मुख्यमंत्री खेळायचो. तेव्हा मग मी नरसिंह किल्लेदार व्हायचे आणि गण्या वाकणीस, आणि मी त्याला सारखी हाका मारायचे, वाकणीस. बघितलं पाहिजे तुमच्या दोघांकडे एकदा. माझी नक्कल करतात. सॉरी. तुम्हाला एक गंमत दाखवू? थांबा. गण्याने काढलंय. ही मी, ही अमृता, हा गण्या आणि आमचे बाळ. पण यातलं आपलं कोणतं? जे तुझ्या बाजूला आहे ते तुझं आणि तिच्या बाजूला आहे ते तिचं का? हा, म्हणजे तसं आहे, पण फक्त माझ्या बाजूला आहे म्हणून ते माझं बाळ नाहीये. म्हणजे गण्याचं असं म्हणणं आहे, हे बाळ जास्त रडकं आहे म्हणून ते माझं बाळ आहे. काय? मी खरंच एवढी रडकी आहे? हो. आता कधी रडले मी? इतका वेळ रडत होते का? गंमत केली ग. किती हसरी आहेस तू. बघ किती छान दिसतेस. ते सोडा, मला तुम्हाला सांगायचं होतं की उद्या अमृता युगंधराबाईंना भेटायला जाणार आहे. उद्या? का? त्यांना आठवण येत होती तिची, आणि अमृताच्या सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पण दाखवायचे. सोनोग्राफी? हा. बाळाचे हातपाय ना इवले इवले असे दिसतात. खूप मजा येते पाहायला. तुम्ही पण पहा. मला आता आपलं बाळ पाहायचंय जानकी. लवकरात लवकर. मी तुम्हा दोघांसाठीच जगतोय. जे करतोय ते तुमच्यासाठी. तुझ्याशिवाय आणि आपल्या बाळाशिवाय आयुष्यच उरलं नाही मला. जानकी, एक सांगू तुला? सांगा ना. खरं म्हणजे असा विचार करणं पराकोटीचा स्वार्थीपणा वाटेल,
मला सारखी भीती वाटायची. भीती? कसली भीती? भवानी माईनं जेव्हापासून ते भाकीत केलं होतं, एक किल्लेदार जन्माला येणार आणि एक किल्लेदारी देवा घरी जाणार, तेव्हापासून असं वाटायचं की तुलाच काही झालं तर. म्हणून मी झोपेतून दचकून उठायचो, तुझी जास्त काळजी घ्यायचो. खरं जानकी, जर तुला काही झालं असतं ना, तर मी जगू शकलो नसतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला आणि आपल्या बाळाला काहीही होणार नाही. मी होऊनच देणार नाही.